मागील काही दिवसांपासून रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल फोन चोरीच्या गर्दीत गुन्हे वाढलेले होते। त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमनी एक आरोपी मुरुगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने संयुक्त रीतीने माननीय DCP मनोज पाटील साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पाळत ठेवली होती। त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर 800/2024 379 प्रमाणे दाखल झालेला कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासादरम्यान असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 1 येथे 4 आरोपी संशयित रीतीने वावरत असताना मिळून आले। बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळाल्याने व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज, कृष्णा, शक्ती व गणेश असे 4 आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्य गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी ते चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन व 1 लॅपटॉप असे एकूण 12 वस्तू हस्तगत करण्यात आलेले आहेत। एकूण 2,07,989 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले। त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील 11 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहेत। यापुढे देखील तपासादरम्यान आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याबाबत देखील पॉझिटिव्हली वर्कआउट चालू आहे।